आज या ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीच्या वतीने जे बार्शी तालुक्यात अतिवृष्टी व पूरमुळे बाधित कुटुंब झाले, शेतकऱ्यांचे अडचणी सापडले, त्यांना मदत करण्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी खास आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आदरणीय राजगौरव, त्यावेळेस अंगणवाडी ही संकल्पना नव्हती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना खाऊ देऊन शिक्षण देण्याचं काम रेड क्रॉसने सुरुवातीला केलं. ब्लड बँक असतील, मुंबईतील शाळा असतील, अशा विविध शाखेच्या मार्फत हे काम सुरू होते. बार्शी शहरात जी ब्लड बँक आहे ती आपल्या राज्यातील सध्याच्या स्थितीत सध्या अतिशय अद्ययावत असलेली रक्तपेढी आहे. तसंच या रक्तपेढीमुळे बार्शीचे एक मेडिकल हब म्हणून ओळख झालेली आहे. रक्तपेढीसोबत बदिरमुख विद्यालय, सौप्रभावती कुंकुळ शिशु विकास केंद्र, आपत्कालीनचं काम गेली अनेक वर्ष रेड क्रॉस करीत आहे. रेड क्रॉसमध्ये प्रशिक्षित आपत्कालीनमध्ये कसं काम करावं याचं टीम आहे. आमचे कराड सर हे NDRTला म्हणजे नॅशनलला काम करतात, मी राज्यावर काम करतो. शहरातील अनेक वेळेस ज्यावेळेस संकट आली, पूर आला, आग लागली, रेड क्रॉसने अतिशय मोलाचं काम केलेलं आहे. यापूर्वी देखील 1993 मध्ये ज्यावेळेस भूकंप झाला लातूरमध्ये, त्यावेळेस सगळ्यात पहिली टीम रेड क्रॉस बार्शीची गेली होती. 2006-07 मध्ये ज्यावेळेस महापूर आला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट या भागात जवळजवळ आम्ही एक महिना राहून काम केलेलं आहे. तत्कालीन गृहमंत्री आदरणीय सीताराम मेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देखील तेथील जवळजवळ 2000 ते 3000 रुपयांना आम्ही त्यावेळेस सर्व संसारोपयोगी साहित्य, धान्य याचं वितरण केलेलं आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रकल्प देखील बार्शी शाखेने केलेले आहेत. ज्यावेळेस जागतिक स्तरावर हाँगकाँग रेड क्रॉसने भारतात मदत करायचं ठरवलं, त्यावेळेस बार्शी तालुक्याची निवड केली. आपण कांदळगाव व कासारवाडी या ठिकाणी अंतर्गत रस्ते, शौचालय, जवळजवळ 50 बचत गट स्थापन करून त्यांना संसारोपयोगी बिझनेस चालू केला. बचत गटांना शेळी मेंढी पालन, पापडचे मशीन असेल, शेवळाचे मशीन असेल, तोरणाचे मशीन असेल, असे बिगर रिटर्नच्या बोलीवर जवळजवळ 50 लाख रुपये हाँगकाँग रेड क्रॉसने आपल्याला बार्शी शाखेने दिलेले. डिझास्टरमध्ये देखील आम्ही काम केलेलं आहे. ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस अनेक ग्रामीण भागात तुम्हाला दिसतील की रेड क्रॉसने बोर मारलेले आहेत, पाण्याची टाके दिलेले आहेत. त्यामुळं रेड क्रॉस बार्शी शाखाचं नाव भारतात अतिशय आदराने घेतलं जातं. एखादा प्रोग्राम भारतात यायचा असेल तर ते पहिल्या बार्शी रेड क्रॉसला विचारतात की असा असा प्रकल्प आहे, तुम्ही घेणार इच्छुक आहात का. ज्यावेळेस गोरेसाहेब नेमकं आमचं दुर्दैव की आपण यावर्षी पंढरपूरला मदत करू शकलो नाही. 14 वर्ष झालं साहेब आषाढीचं नियोजन आम्ही बार्शीतून 550 व्हॉलेंटियर घेऊन गेली 14 वर्ष सातत्याने करतो. पण कोरोनापासून काही शारीरिक व्याधीमुळे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या. आता पण म्हणजे असं हे करू नये की ज्यावेळेस बार्शी पूर सुरू झाला, त्याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस राज्यात नांदेडमध्ये आता आम्ही गेल्या महिन्यात वाटलं, त्यावेळेस बार्शी कुठंच नव्हतं, फक्त नांदेडमध्ये होतं. नांदेडमधलं रावण गाव आहे त्या ठिकाणी आपण 110 लोकांना कुटुंबियांना किट वाटलं. आणि ज्यावेळेस बार्शी किंवा जिल्ह्यात सुरू झालं, आम्ही परत दिल्ली रेड क्रॉसला कॉन्टॅक्ट केलं, आमच्या मुख्य शाखेला मुंबईला, आणि त्याने ताबडतोब सुमारे 1200 किट साहेब आपण एका दिवसात आले. फक्त दुर्दैव असं की ते येणार होते गुजरातहून आणि काही मिळाल्या नाही. अहमदाबादच्या 100 किलोमीटर बिरंगाम सर्व मदत आणायची होती. पण आमचे सहकारी तिथले मित्र IPS अधिकारी आपले जिल्ह्याचे सुपुत्र संजय खरात जे आता SP आहेत तिथं अमरेलीला,
त्यांनी आपल्याला या गाडीची वाहतूक करण्यासाठी अतिशय मदत केली आणि त्यामुळं हे सामान या ठिकाणी येऊ शकलं। यामध्ये आपण सुमारे 1200 कुटुंबियांना एक 32 भांड्याचं किटचं सामान एक देतोय, एक ताडपत्री देतोय 12x20 ची, एक ब्लँकेट देतोय, एक सतरंजी देतोय, एक साडी देतोय। निश्चित ही मदत अतिशय तुटपुंजी आहे, आपण सर्व दुःख दूर करू शकत नाही, पण मायेची फुंकर करण्याचं काम या निमित्ताने रेड क्रॉसने केलंय असं मी निश्चित या निमित्ताने सांगतो। बार्शी शहरात देखील 2006-07 मध्ये ज्यावेळेस तळ्याचा सांडवा सुटला आणि शहरात 4-5 फूट पाणी आलं, त्यावेळेस देखील रेड क्रॉसने अतिशय महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे। त्यामुळं रेड क्रॉस जरी आंतरराष्ट्रीय संस्था असली पण बार्शी शाखेची ना सर्वसामान्य शेतकरी असतील, व्यापारी असतील किंवा इतर लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे। ग्रामीण भागातील लोकांना मोफत ब्लड देणं, महिलांना 50% डिस्काउंटमध्ये, सिनियर सिटीजनला 50% डिस्काउंटमध्ये आपण अनेक वर्ष ब्लड दिलेले आहेत। ब्लड बँक ऑन व्हील म्हणजे फिरतं रक्तसंकलन केंद्र महाराष्ट्रात पहिल्या बार्शी शाखेने आणलेलं आहे। आज पण आपल्याकडे साहेब 3 ते 4 व्हॅन आहेत जे शहरात ग्रामीण भागात त्याच्यातच कॅम्प घेतले जातात। त्यामुळं निश्चितच आपण या ठिकाणी आलात, आपलं हार्दिक स्वागत। उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने खात्री देतो की आता ज्या आपण 1200 लोकांचे लाभार्थी निवडलेले आहेत, अजून पण आमचे प्रयत्न आहेत की जादा मदत मिळावी। आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत करतो। निश्चित अडचणीच्या काळात रेड क्रॉस आपल्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशी ग्वाही देतो व थांबतो। धन्यवाद। धन्यवाद। खरं म्हणजे आठवड्यातून 2 वेळा अजितदादांचं डायलिसिस होत आहे, परंतु एक उदात्त भावना मदतीची असते आणि त्या भावनेला अजितदादा या ठिकाणी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून काम करतात। यानंतर खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारं व्यक्तिमत्व म्हणून बार्शी तालुक्यात ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांना साहेब म्हटलं जात नाही परंतु भाऊ म्हटलं जातं, कारण भावाप्रमाणे शेतकऱ्यांवर माया असणारं व्यक्तिमत्व, द्राक्ष बागायतदारांना असू द्या किंवा शेती उत्पादनातील कोणत्याही शेतकऱ्यांना पाठीशी ठाम उभा राहणाऱ्या व्यक्तिमत्वाला बार्शी तालुक्याचे लाडके नेते माझे आमदार माननीय राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये त्याचं नव्हतं झालं, आपल्या सर्व शेतकरी बांधवांवरती फार मोठं संकट या ठिकाणी आलं। सगळ्या नद्या असतील, वड्या असतील, पूर्वय परिस्थिती झाली आणि सोयाबीन, कांदा, त्याचं उडीद, मूग या सर्व पिकांचं नुकसान झालं। फळबागांचं, द्राक्षाचं ही जी नुकसानं होत होती, त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या ग्रामीण भागातील घरामध्ये पाणी साचलं, शहरामध्ये पाणी घुसलं, त्यांचं संसारोपयोगी सर्व भांडी कुंडी, त्याचबरोबर अन्नधान्य सर्वांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आणि या सर्व गोष्टी शासनाच्या निदर्शनास येत होत्या, सर्वजण आपण पाहत होतो। परंतु या सर्व गोष्टी अत्यंत काळजीने या ठिकाणी हाताळून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनातून सर्वांनी चांगल्या पद्धतीचे काम केलं आणि खास करून या ठिकाणी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री यांचे सहकारी मित्र आदरणीय जयभाऊ गोरे साहेबांचं खास करून अभिनंदन या ठिकाणी आभार व्यक्त करतो बांधवांना की रात्र जागून या ठिकाणी या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये 2-3 वेळेस भेट देऊन प्रत्येक नद्याच्या सीना नदी काठ असेल किंवा चांदणी वगैरे सगळ्या नद्या किंवा प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन बांधावरती जाऊन प्रत्यक्षरित्या सर्व पिकाची पाहणी करून जे काही नुकसान झाले त्या संपूर्ण जिल्ह्यामधील सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सगळे पंचनामे करणे, वेळेवरती शेतकऱ्यांना मदत करणे, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांना 10,000 रुपयाची तातडीनं मदत करणे। तर त्या दिवशी तर
फडकुनीचे शेतकरी पाण्यात अडकले होते, त्यांना पहाटेपासूनच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून शेवटी हेलिकॉप्टरची व्यवस्था करायची का बार्शीमध्ये, अशा पद्धतीची मदत करण्याची भावना या ठिकाणी त्यांनी धरली आणि प्रत्येक घटनावरती रोज 4-5 वेळेस माझे फोन होते बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये, सगळ्या घडामोडी त्यांच्या कानावरती घालत होतो आणि प्रत्येक गोष्टीला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन, अधिकाऱ्याला सूचना देऊन सगळे पंचनामे करून घेतले. सोयाबीन, कांदा, उडीद, काही जणांचं निघालेलं करून ऊसाचे काय नदी काठची वाहून गेली, शेतं वाहून गेल्यात, विहिरी बुजल्या, जनावरं वाहून गेल्यात, या सगळ्याचे पूर्ण 100% पंचनामे केले आहेत. कुठलेही राहिलेले असेल तरी आमच्यापर्यंत पोहोचवत केले, त्याच्यामध्ये सुद्धा काही मदत करायची ती करता येईल. आणि या सगळ्या मदती जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली होत असताना सातत्यानं एक मानवता हा धर्म मानून रेड क्रॉस संस्थेने या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अजितदादा कुंकुळ जे डॉक्टर यादव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व त्यांच्या सहराईत काळेसर त्यांच्या सगळ्यांच्या नाना सामंतगावकर आदरणीय आता ते नाहीत आपल्यामध्ये, ही जुनी कशी दिस आहे, ही सगळी जुनी जाणती माणसं यांच्या मार्गदर्शनाखाली या रेड क्रॉसची स्थापना बार्शीमध्ये झाली. आणि मला आठवतं की यादव साहेब सांगत होते की ब्लड जर आणायचं म्हणलं तर सोलापूरला जायचं. सातत्यानं साहेब मला सांगायचे की ब्लड आणायचं म्हणलं तर आपल्याला कुठल्याही पेशंटला सोलापूरला किंवा पुण्याला जायचं. या बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये ही संस्था निर्माण केली आणि ब्लड बँक या ठिकाणी निर्माण केली. सुरुवातीला हेरेमेट हॉस्पिटलमध्ये होती, परत या ठिकाणी नगरपालिकेने जागा दिली आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ब्लडचं संकलन करून सर्वसामान्यांना या ठिकाणी मदतीचा हात देणं. प्रत्येक झालेल्या घटनेमध्ये मग पूर येऊ द्या किंवा कुठलीही आपत्ती येऊ द्या, बार्शीमध्ये आली असेल किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्या टीमनी धावून जाण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि त्याचा आज एक भाग म्हणून 1200 माझ्या शेतकरी बंधू भगिनींना जे घरामध्ये पाणी घुसलं किंवा संसारोपयोगी त्यांना अडचण निर्माण झाली अशांची सगळी यादी या ठिकाणी प्राप्त जी काही आपल्या तहसील कार्यालयामध्ये आहे त्या यादीप्रमाणे या ठिकाणी 1200 सर्व शेतकरी बंधू भगिनींना जे किट वाटप आहे, म्हणजे सतरंजी आहे, ताडपत्री आहे, भांड्याचा 32 भांड्यांचा किट आहे, साडी आहे, त्यामध्ये अशा जवळपास 1200 किटचं वाटप करण्याची संकल्पना त्यांनी आणली. आणि मी नेहमीप्रमाणे जयभाऊंना फोन केला, भाऊ एवढं मोठं काम माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये व बार्शी तालुक्यामध्ये एवढी मोठी थेट मदत अशी करण्याचं रेड क्रॉस संस्थेचं या ठिकाणी काम होतं, तर तुमच्या हस्ते काम व्हावं अशी तुमच्याकडे होणार केली आणि तुम्ही होकार दिला. आणि एवढ्या गडबडीने कालच येणार होते, पण तुम्हाला एवढं काम असताना सुद्धा आज या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी या सर्वांना एक सहकार्याची एक शासनातर्फे मदत करण्याची जी भूमिका आपण अगोदर घेतली आणि आता रेड क्रॉसच्या मदतीकरता तुमच्या हस्ते हा कार्यक्रम होता, त्याबद्दल आम्हाला एक चांगलं वाटतंय. आनंद मानणार नाही, कारण हे दुःखाच्या घटना आहेत. मदत करणं किंवा हे विषय काय फार शोभनीय नाही. अशी संकट आपल्यावरती बांधून येऊ नये, परंतु आलेल्या संकटावरती सुद्धा मात करण्याकरता सातत्यानं प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केले. आपल्या सगळ्याला माहिती आहे की जवळपास राज्यामध्ये सुद्धा 32,000 कोटी रुपयाची मदत शेतकरी बांधवांना या ठिकाणी जाहीर केलेली आहे. भाऊ आपल्या भाषणामध्ये सांगतील आणि सगळ्या पालकमंत्री महोदयांना कुठेही न थांबता 8-10 दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही सांगितल्याप्रमाणे 2-3 वेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये भाऊनी भेट दिली. आणि आज खास करून सांगतो की बार्शी तालुक्यामध्ये 99.99% शेतकऱ्यांची तक्रार राहिली नाही. एवढं या ठिकाणी सगळ्यांनी टीमनं काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळे पंचनामे वगैरे सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सगळ्यांना चांगल्या पद्धतीची मदत या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळ्या स्तरावरती दिलेली आहे. आणि खास करून आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांनी जे काम कधी न होणारं काम होतं ते शासनाची मदत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक बागायतदारांना सुद्धा एक दिलासा दिला. त्यांनी आता भाऊच्या आभार व्यक्त केले आणि जवळपास अशा सगळ्या घडामोडी घडत असताना ही सुद्धा रेड क्रॉसची मदत भाऊ 1,20,00,000 रुपये ही सगळी मदत आज रेड क्रॉस संस्थेच्या माध्यमातून होते. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की ज्यांनी आजच्या हयात वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेली तुमचे शेजारी बसले डॉक्टर्स आहेत,
त्यांचा खऱ्या अर्थानं 81वा वाढदिवस होता बघ. यावेळेस आम्ही 75 साजरी करणार होतो. त्यावेळेस पण कोरोनाचं संकट आलं, सगळ्यांनी कार्यक्रम कॅन्सल केला. आणि आता सुद्धा साहेब म्हणले की 8 वर्ष झाली माझा वाढदिवस करायचा नाही. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी आग्रह धरला की साहेब तुम्ही आपल्या हयातीत 81 वर्षापर्यंत सगळ्यांची वैद्यकीय सेवा केली आणि त्यांचा वाढदिवस करायचा असं सगळ्यांनी ठरलं. पण वाढदिवस करत असताना सुद्धा साहेबांनी जे पैसे जमले सरकार समितीकडे ते 5 लाख रुपये सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिले आणि स्वतः 5 लाख रुपये मला त्यांनी दिले आणि नानांनी 5 लाख असतील किंवा आणखी सगळ्या बार्शीतील दातृत्व असलेल्या मंडळींनी जवळपास 40 लाख रुपये दिले. तो आज उद्यापर्यंत आणखी 10 लाख रुपये आमच्याकडे जमा होत्या आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी ह्याच्या वतीनं 1 कोटी रुपयाची अशी 1,51,00,000 रुपये तुमच्या हाताने आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अतिवृष्टीकरता बार्शीकरांच्या वतीनं ही मदत त्या ठिकाणी निधी पोच करतोय, जेणेकरून आपल्या संपूर्ण राज्यातील जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी मानवाला जे काही संकट आलं त्या संकट समयी ही सगळी मदत त्या ठिकाणी उपयोगी येईल. एवढंच या ठिकाणी त्यांना सांगायचं की ज्या पद्धतीने तुम्ही लक्ष दिलं, मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिलं, त्याच पद्धतीनं बार्शीकरांना मदतही तुम्ही दिली आणि बार्शीतल्या गरजूवंताला मदत करत असताना जे दातृत्ववादी मंडळी आहे तीही पुढे आली, तीही पाठीमागे राहिली नाही. त्यामुळे मला निश्चितपणे या बार्शीकरांचा अभिमान वाटते आणि खास करून रेड क्रॉस संस्थेला सुद्धा मी धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं पूर्वी काम केले, आजही करताय, उद्याही करा आणि बाजार समिती आणि संपूर्ण घटकांनी जी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या ठिकाणी मदत केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. बहुला एवढी गडबड असताना सुद्धा भाऊ या ठिकाणी तुम्ही काम तर भरपूर करताय, परंतु काम केलेलं सुद्धा सगळ्यांच्या समोर येणं आमच्या सगळ्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं तुम्हाला हट्ट करून या ठिकाणी बोलवलेलं आहे. नेहमीच बार्शीमध्ये आपण सातत्याने यावं आणि बार्शीकरांना जी थोडी आता राजकीय विषय नाही होऊ, परंतु जी वाटती खंत की आमच्याकडे काय दुर्लक्ष होत आहे का, काय होत आहे का, मी सगळ्या शेतकरी बंधू भगिनीला सांगू इच्छितो की जे झालं ते झालं, निवडणुका येत्यात जात्यात हा भाग वेगळा मानवून, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा बार्शी तालुका लाडका आहे आणि त्यांनी स्वतः जयभाऊ सांगितलं की जरी राजभवन नसलं तिथं आमदार वगैरे तरी सुद्धा विशेष तुम्ही तिथली पोकळी भरून काढा, म्हणून भाऊ सगळी पोकळी भरून काढताय, कुठेही अडचण या तालुक्याला येणार नाही आणि विज्ञानात सीएम साहेब विज्ञानात अशी अपेक्षा व्यक्त करतो. बिंदास आणि निर्दास शेतकरी मानवाने सर्व जनतेने राहावं आणि आपण राहा अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सन्मान सर्वप्रथम पुस्तक देऊन या ठिकाणी करायचं आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं. आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब. आज सगळ्यांनी दोन्ही हात वर करायला सगळ्यांसाठीच आहे, जोरदार टाळा सगळ्यांनी. या टाळ्या आमच्या रेड क्रॉस सोसायटीसाठी आहे. एवढं सामाजिक जाणीव आणि भान असणारी ही संघटना सातत्याने ज्या ज्या ठिकाणी संकट येते, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गोरगरीब लोकांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी उभं राहावं. कुठलीही आपत्ती आली त्या लोकांच्या मदतीला जावं. पंढरीची वारी असली तरी वारकऱ्यांच्या मदतीला जावं. अशा पद्धतीची भूमिका घेणारी आमची ही इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि या सोसायटीच्या वतीनं, संघटनेच्या वतीने रेड क्रॉस ही जी चळवळ आहे त्यांच्या वतीनं जवळजवळ 1200 लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट, जे संकट तुमच्यावर आलं अशा संकटकाळी आपल्या पाठीशी उभं राहण्याचं काम या संघटनेच्या वतीनं केलं जातं. त्या किट वाटपाचा आजचा हा कार्यक्रम त्यासाठी
आपल्यासोबत उपस्थित असलेले ज्याने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, जो माणूस सातत्यानं बार्शीच्या प्रश्नासाठी, बार्शीच्या शेतकऱ्यांसाठी, बार्शीच्या गरजू लोकांसाठी सातत्यानं लढाई लढत असतो. मी बघतो की म्हणजे अगदी छोटे छोटे विषय असले तरी सुद्धा बार्शीचा विषय म्हणलं की मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हट्टानं जाणं बसणं, मुख्यमंत्री किती गडबडीत असले तरी हाताला धरणं थांबवणं, पण माझं ऐका म्हणून सांगणार एक लोकप्रतिनिधी आज आपल्या सगळ्यांसोबत आहे. खास करून या संकटात अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये असा एक दिवस गेला नाही की ज्या दिवशी 2, 3, 4 फोन माझ्यावर आले नाही. इकडे पाऊस पडणार, इकडे मदत केली पाहिजे, इथला रस्ता व्हायला, तिथला अडचण आली, तिकडं शेतकऱ्याच्या अडचण आहे, भाऊ इकडे त्याचा जीव गेला, त्याला मदत केली पाहिजे. आमच्या द्राक्षाच्या बागायतदार शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय होता. आता बागा पुन्हा फुलतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी आदरणीय राजेंद्र राऊतच्या रूपात आपल्याला मिळालं, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हे जी संस्था आहे अर्जुन कुंकलोर, आदित्य कुंकलोर, हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग अशी त्यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की आम्ही कुठं कुठं मदत करतो. तेव्हा आजही मला वाटते एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या संस्थेनं मदत केलेली महाराष्ट्रातली पहिली मदत असेल. एवढ्या लोकांच्या जीवनामध्ये सुख यावं, त्यांच्या संकट समयी आपण कुणीतरी त्याला आधार द्यावा, ही जी भूमिका आपण घेत आहे त्या भूमिकेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि मला आनंद आहे की एवढा लांबून आला असेल, खूप अडचणीत आला असेल, कारण कार्यक्रम अचानक राजाभाऊने आदेश दिला आम्हाला यायलाच लागतं असा विषय आहे. मुख्यमंत्री मोदीच्या सूचना आहे, एखाद वेळेस आपला आमदार तिकडे निवडून आला तिथं वेळ कमी दिला चालेल, पण राजाभाऊला कसल्याही परिस्थितीत काही कमी करता कामा नये अशा पद्धतीची परिस्थिती मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली. तेव्हा राजाभाऊचा फोन आला की मला यायला लागतं. पण आल्याचा मला आनंद आहे की मी एका चांगल्या कार्यक्रमाला आलो. ज्या कार्यक्रमाला येणं खरं तर माझ्या दृष्टीने भाग्याचं, एवढ्या गोरगरीब लोकांना मदत या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि अशा वेळी आपण उपस्थित असणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या सगळ्याच या रेडक्रॉस जी आपली संस्था आहे या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना किंवा आपल्या सगळ्या सहकार्यांना मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. सन्माननीय अनिलभाई तांबोली माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय रमेश पाटील साहेब माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून डॉक्टर साहेब शिवाजी शिक्षण संस्थेचे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांचंही मनापासून कौतुक करेल की आपला वाढदिवस साजरा करायला डॉक्टर साहेब किती भांडण तुम्हाला माहिती नाही. काय काय वेळी वाढदिवस साजरा करायला सुद्धा पैसे मागून घेतात लोकांना. आमच्या अध्यक्षाच्या वाढदिवसाला जमलेला 5च्या 5 लागतो आणि खिशातलं पुन्हा डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो. आमच्या बँकेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही या ठिकाणी कौतुक. रेणके अप्पा, पुन्हा आदरणीय खाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महावीर कदम साहेब आहेत, अतुल सोनी साहेब आहेत. खास करून इथले आमचे सगळे प्रांत अधिकारी इथं उपस्थित आहेत. तहसीलदार आहेत, PDO आहेत, आमचे CO आहेत बार्शी नगरपंचायतीचे, नगरपालिकेचे, हे सगळेच लोक की ज्यांनी सातत्यानं आलेल्या संकटामध्ये लोकांच्या सोबत राहण्याचं काम केलं. असं सगळं अख्खं प्रशासन मी अतुलजी तुम्हाला सांगेन, एवढा मोठा संकट आवडच्या गाव पाण्यामध्ये गेली. नदीकाठचा परिसर जेव्हा आम्ही वरून हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री आला आम्ही पाहणी करत होतो, अंगावर काटा येतो. एक 2 घरामध्ये मध्ये मध्ये वस्त्यात 4 बाजूला भर असं पाणी अगदी बघताना अंगावर काटा येत होता. अशा परिस्थितीमध्ये पावसात इकडं तिकडे एका दुसरा गेला असेल माणूस, परंतु अख्ख्या पूर्ण परिस्थितीमध्ये एकही कॅज्युअलिटी झाली नाही, सिंगल डेथ झाली नाही. अशा पद्धतीचं काम आमच्या प्रशासनाने केलं. सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं, सगळ्यांचा जीव वाचवण्याचं काम केलं. आम्ही वेळेपट्टी
एनडीआरएफच्या टीम बोलवल्या, मिलिटरी उभ्या राहिल्या बोलवली, तिथे गेलो. वेळ पडली, मुख्यमंत्र्यांना फोन केला, म्हणलं तातडीचं हेलिकॉप्टर इथं मदतीला आलं पाहिजे. ते आणलं, जे करायला लागेल ते सगळं केलं, पण एकाही माणसाला या संकटात जीव गमवू दिला असं आमचं सगळं प्रशासन या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी मनापासून मी स्वागत करेन. आमचे पोलीस अधिकारी त्यांनी खूप मोठी मदत केली आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आमच्यासोबत पुढे राहणारे आणि शुक्रवारीचं बोट दाखवणारे आणि चांगल्या कामाचं कौतुक करणारे माझे पत्रकार बांधव त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जी भूमिका घेतलेली आहे या बार्शी तालुक्यातल्या बाधित कुटुंबाला मदत देण्याची मी माहिती घेतली. काय दिलं तर जीवनावश्यक सगळी भांड्याचा सेट दिला आहे. त्यांनी सांगितले आम्ही काळपत्री दिली, सतरंजी दिली, आमच्या बहिणीला साडी दिली, ब्लँकेट दिलं. तर जे जे आवश्यक आहे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दिल्या. शासनानं आमच्या 10 किलो तांदूळ मोफत दिले, 10 किलो गव्हाचे रेशनच्या माध्यमातून आपण सगळ्या बाधित कुटुंबांना पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं असेल. आणि आता खूप मोठी मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रासाठी पण जाहीर केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी मदत शेतकरी बांधवांना कुठल्याही संकटात आजपर्यंत दिली होती. एवढी मदत आज जवळजवळ 31,000 कोटी रुपयाची मदत आज या महाराष्ट्रातल्या जनतेला बाधित कुटुंबाला संकट असणाऱ्या शेतकरी बांधवांना देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या निमित्तानं केलं. 31,000 कोटी रुपये आधीची अनेक राज्याच्या बजेटपेक्षा जास्त आहे. अनेक राज्य त्याचं वर्षाचं बजेट काढलं तरी त्याच्यापेक्षा कमी आहे. एवढी मदत आज त्या ठिकाणी केली. आम्ही उपकार केलेले परंतु सर्वभाव शेतकऱ्यांचं सरकार जनतेचं आहे आणि जेव्हा जनता आणि शेतकरी अडचणीत आहे अशा वेळी आपण त्यांना पाठीशी उभं राहिली पाहिजे. भूमिका आमच्या सरकारची माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे. अनेक लोकांना प्रश्न होता राजा भाऊ की बहुतेक एनडीआरएफच्या नियमाला मदत होईल, हेक्टरला 8,500 रुपयाची मदत येईल आणि अशा प्रसंगी नेमकं सरकार काय करेल. अनेक आमच्या विरोधात आले तरी ते भाषण द्यायचे, सरकारने एनडीआरएफच्या पुढची मदत केली पाहिजे म्हणून सांगायचे, प्रयत्न करायचे. परंतु मला आनंद आहे एनडीआरएफची मदत आलीच आली, पण त्याच्यासोबत सरकारनं स्वतंत्र मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय घेतला. ती खूप मोठी मदत आज शेतकरी मंडळाला म्हणजे डबल मदत, एनडीआरएफपेक्षा डबल मदत आज सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम केलं. आजपर्यंत निकषामध्ये बसणाऱ्या अनेक गोष्टी होत्या, त्या नव्हत्याच निकषामध्ये. अनेक लोकांची घरामध्ये पाणी साचलं, त्या घराला मदत करण्याचं काम, घर पडलं तर घर बांधून देण्याचं काम. त्यासोबत आपण बघितलं काही लोकांची जमीनच पडून गेली, वाहून गेली, त्याला मदत पण नव्हती. आता मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, जमीन वाहून गेली त्याला सुद्धा 47,000 रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला. एखाद्याची विहीर बुजली तर विहिरीला 30,000 रुपयाची मदत करण्याचं काम, त्या विहिरीचा गाळ काढणं, माती काढण्यासाठी 30,000 रुपयाची मदत आज डायरेक्ट देण्याचं काम केलं. त्यांच्या घरामध्ये पाणी आलं त्याच्या खात्यावर 10,000 रुपये आता पोचले आणि इथून पुढे आणखी मदत त्याला देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतंय. आमचा द्राक्ष बागायतदार होता, तो चिंतेत होता. द्राक्षाचं पीक हे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण धरतो आणि मग तिथं पुढं तेव्हा बागेचा विषय येतो. तर त्याही परिस्थितीमध्ये आपल्या या सगळ्या द्राक्ष बागायतदारांचं आता पाणी साचल्यामुळं भविष्यातल्या पिकाला एवढी मोठी अडचण येणार आहे बागायतदारांना. त्यामुळं त्याही बाधित द्राक्ष बागायतदाराला मदत करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपण घेतला आणि त्यावेळी त्या शेतकऱ्याला आपण मदत करतो. तर अशा अनेक विषय आहेत की शेतकरी बांधवांना मदतीची भूमिका आज सरकारच्या माध्यमातून घेतली जाते. अनेक सेवाभावी संस्था पुढे येतात आणि त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करतात. खास करून मी अनेक सेवाभावी संस्थांना धन्यवाद देऊन एखादं नाव घेत नाही, पण अनेक लोकांना
लोकांनी या संकटातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे. माढा तालुका, करमाळा तालुका, पलीकडच्या बाजूला तिकडे बार्शीपुर, इकडे या बाजूला एवढी मदत झालेली आहे. प्रत्येक कुटुंबाला काही नाही काही मदत पोचलेली आहे. अशा पद्धतीचं काम अनेक सेवाभावी संस्थांनी केलं. चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, अनेक लोकांनी चारा पाठवण्याचं काम केलं. आणि हे सगळं करत असताना आपण सगळेजण बघतो की सरकार कायम ठामपणे पाठीशी उभं राहिलं. परंतु खऱ्या अर्थानं कौतुक कुणाचं केलं पाहिजे तर ज्या अशा मेडिकल सरकार सेवाभावी संस्था आहे यांचं कौतुक केलं पाहिजे. ज्यांनी माझ्या कर्नाटकमध्ये सुद्धा अनेक लोकांनी मदत पाठवली. पुण्यातून आली, मुंबईतून आली, कुठनं मदत आली. आणि संकटकालीन मनुष्य कशी जीवन असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या मेडिकल संस्था आपण आहे. अशा अनेक संस्था संकटकालीन मनुष्य जीवन ठेवण्याचं काम या निमित्तानं केलं. आणि म्हणून आज आपण बघतोय की सरकार आपल्या पाठीशी आहे, त्यासोबत अशा संस्था आपल्या पाठीशी आहे. म्हणून कायम या समाजातला आपल्याचा जो एकोप आहे हा कायम टिकलेला आहे. आणि समाज मन एकत्र ठेवण्याचं काम या निमित्तानं आपण सगळे मिळून करत असतो. आज आपण बघितलं, राजाभाऊंनी सांगितलं की आम्ही अनेक बाजूने मदत करतो. आता मार्केट कमिटीच्या माध्यमातून 1 कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय राजाभाऊंनी जाहीर केला की मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आम्ही 1 कोटी रुपये जाहीर करतो. आणखी काय पैसे राजाभाऊ आपण करतात ते प्रत्येकाची भावना एवढी चांगली असते. आणि या भावनेत आपण बघतो की ही मदत आपण देण्याचा निर्णय घेतात. राजाभाऊ आपण मगाशी सांगितलं की हे सगळं देण्याची भूमिका याला आपण बघतो द्यायचं तर काहीच नाही, पण दिलेल्यावर मोठं उठवायची. रेडक्रॉस वगैरे मदत केली याला भांडी निघून केला गेलाच नाही. म्हणजे काळीपिटी घेऊन फिरणारी संख्या काही कमी नसते. आपण करायचं काहीच नाही, फक्त बोर्ड टाकायचे दुसऱ्याकडे. आणि त्यांनी काय केलं बघ, त्याच्यात एकाने भर काढलं, एकाने वाटी तुझी पण दे, पण ते द्यायचं नाही, फक्त नावं ठेवायची, एक भांडरी करायचं. एवढं काम करणारे अनेक लोक इथं आहेत. शेतकऱ्यांना मदत काहीच नाही, कशी झाली पाहिजे याचंही उत्तर नाही, फक्त शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे, काय झालं पाहिजे, तर हे जाऊ दे. बाकी आपण काय मदत करतोय याचा कधी विचार आपण करायचा. फक्त यायचं वादविवाद निर्माण करायचं, भूमिका वेगळी मांडायची, सर्व लोकप्रियता मिळवायची, त्याच्या पलीकडे काही करत नाही. तर या सगळ्यांच्या पासून आपल्याला बाजूला राहून आता ह्या मदतीमध्ये कुठलं राजकारण करायचं. लोकांना आपण मदत करत असताना, शासन मदत करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहे की लोकांच्या पर्यंत मदत पोहोचली पाहिजे याची काळजी आपण घ्या, लोकांची सेवा करा. आणि खास करून मला सांगायला आनंद वाटतो, जेवढी बाधित कुटुंब या जिल्ह्यामध्ये आहेत, जेवढी बाधित कुटुंब आहेत त्या प्रत्येक बाधित कुटुंबाला दिवाळीला लागेल ती सगळी मदत, अगदी दिवाळीच्या मेणबत्तीपासून, अगरबत्तीपासून, साबणापासून, रवा, मीठ, तेल, अगदी डाळ, सगळ्या गोष्टी ज्या दिवाळीला घरामध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तेही आम्ही तयार करतो. 1-2 दिवसात आमची ती तयारी कंप्लीट होईल. आणि आम्ही जे बाधित कुटुंबाच्या नोंदी झालेल्या आहेत आमच्याकडे त्या सगळ्या कुटुंबाची दिवाळी चांगली झाली पाहिजे म्हणून देवाभाऊनी निर्णय घेतलाय. आमच्या बहिणीला पण भाऊबीज पाठवायचा निर्णय घेतला. सगळ्या बहिणीच्या घरी भाऊबीज, ती लाडकी बहिणीची नव्हे, दुसरी लाडक्या बहिणीची होईल, पण लाडक्या बहिणीची दिवाळी चांगली झाली पाहिजे म्हणून देवाभाऊनी भाऊबीज पाठवण्याचा निर्णय घेतला. या जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे मिळून जवळजवळ 30,000 कुटुंबांना, जवळजवळ 30,000 कुटुंबांना आम्ही मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. तो जिल्ह्याच्या आमच्या प्रशासनाच्या वतीनं आम्ही तो निर्णय घेतला आहे. आणि त्याची मदत दिवाळीच्या आधी लोकांच्याकडे जाईल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यामुळं मला या निमित्तानं आज या ठिकाणी आलो, मला मनापासून आनंद झाला. पुन्हा एकदा राजाभाऊ, आपण असेच सरकारी मिळून आपण सगळे सामुदायिक काम करतात. मी मागे एकदा गेलो हॉस्पिटलला आमच्या डॉक्टर साहेबांच्या, ती संस्था खूप सेवाभावी काम करतं. अशा अनेक संस्था सेवाभावी काम करतात. आणि आता जी रेडक्रॉस आहे ही सेवाभावी संस्था, त्यांनी मला सांगितलं वारीमध्ये आम्ही तुमची उडी म्हणून काढली यावर्षी. खूप सुंदर वारी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मला वाटतं आजपर्यंत इतिहासातली सर्वोत्तम वारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केली. आणि आता पुढच्या वर्षी आणखी वारी कशी सुंदर होईल आपण सगळे मिळून प्रयत्न करू. सुखदुःखात आपण सगळे मिळून एकत्र राहू आणि लोकांची सेवा करू
असंच या ठिकाणी मी सांगेन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन. रेल्वेच्या आपल्या भाजपा आपल्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन. दादा एवढंच सांगेन, चिंता करायचं काम नाही. कोण काय असेल ते असू दे, पण राजाभाऊ बारशेचा आमचा आमदार राजाभाऊ आहे. राजाभाऊ इतका निवड दिला की तुम्ही काळजी करू नका, लागेल ती मदत या ठिकाणी पोहोचेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही रेड क्रॉस संस्थेचे अध्यक्ष त्यांचे सहकारी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरं म्हणजे बार्शीमध्ये राजाभाऊ आणि पालकमंत्री म्हणून आपण जयाभाऊ आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ हे भाऊ बहु जास्त 10 किटीचं वाटप केलं जाते. दिवसभर हे सगळे 12 काय 2-3 तास लागतील. सगळे सिस्टीममध्ये सगळ्यांना किट वाटप केलं. सुरुवातीला प्राथमिक स्वरूपामध्ये बहु 10 किट वाटतील आणि त्यांना इतर सांगोला वगैरे सोलापूरला पण बैठका प्रशासनाच्या आहे. त्यामुळे बहु 10 किट वाटल्यानंतर देखील कुठेही गडबड वगैरे करून जागेवरती सगळ्यांनी बसून राहावं. ज्याला किट होईल त्यांनी बाहेर गेलं का. वेगा संतोष चव्हाण काही, जिजाबाई रामलिंग भोसले, उपळाई ठोंबे. रेखा संतोष चव्हाण काही आणि विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आपलं कुटुंबोपयोगी जीवनाविषयी त्या ठिकाणी घेऊन घ्यायचे. जिजाबाई रामलिंग भोसले, उपळाई ठोंबे. मान्यवरांच्या शुभ हस्ते इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून हे किट वाटप होते. रमेश ज्ञानदेव सुतार, आवटे जामगाव. या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. मान्यवरांच्या शुभ हस्ते इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणारे हे जीवनावश्यक कुटुंबोपयोगी किट या ठिकाणी आपल्याला देण्यात येते. ये भैया ते घ्या अर्जुन घ्या इकडून जाऊ दे की असं आजी इकडून जाऊ परत जाताना भाऊसाहेब या पुढं हॅलो या ठिकाणी गौरव या ठिकाणी जे या पुरामध्ये मृत पावलेल्या रामेश्वर केशव शिराळकर यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने 4 लाख रुपये मदत आधीच पोहोचलेली आहे. जयभाऊ घोडे व आदरणीय राजेभाऊ त्यांच्या घरी गेले होते आणि 24 तासात आपल्याला मदत पोहोचेल असं त्यांना शब्द दिला होता आणि 24 तासाच्या आतमध्ये शिराळकर कुटुंबाला मदत मिळाली होती. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. तसेच पांगरी या ठिकाणचे सचिन चतुर्वेदी मांडे हे देखील पुरामध्ये बेपत्ता होऊन या ठिकाणी मृत पावलेले आहे. त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. त्यांना देखील शासनाच्या वतीनं 4 लाख रुपयांचा चेक या ठिकाणी आलेला आहे. शिराळकर कुटुंबीय व
एक द्या आता एक द्या इकडे बघा इकडे काका मुंडे साहेब सर का थांबा असू दे 2 मिनिट पांढरे येथे शत्रुघ्न लाटे हे पुरातन विभागावर लूट पाडले. शासनाच्या वतीनं 4 लाख रुपयांचा पूर्ण चेक या ठिकाणी त्यांना त्यांच्या कुटुंबियाला या ठिकाणी दिले होते. गोरगावमध्ये येथील एक रामेश्वर केशव शिराकर यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत त्याच्या अगोदरच पोहोचली होती. यानंतर सर्व बाधित कुटुंबाला विनंती आहे आपण आहेतच बसून घ्यायचे. यानंतर या ठिकाणी किट वाटप केले जाणार. हॅलो, कार्यक्रम संपल्यानंतर कृपया आपले कूपन बाहेर गेट समोर द्यावे. तुम्हाला गेट आजच्या आजच दिले जातील. कृपया व्यवस्थित